त्यांनी फेकलेले तुकडे आपण गोळा करतोय ना, तसंच त्यांनी मारलेली थोबाडीत आपण झेलायची आहे, शांत बसून. पण अंशू, एक गोष्ट तू उत्तम केलीस रे. तू त्याला असं दाखवलंस की तुझ्या हातून काहीही चूक झालेली नसताना तू त्याची माफी मागितलीस, तू त्याचे पाय धरलेस, तू त्याला जाणीव करून दिली की दादा माझं काही चुकलं नाही रे, मला माहिती पण नव्हतं आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस. आता ही सल सतत त्याचं मन खात राहील, त्याचं गिल्ट आता त्याला येईल आणि ही गिल्ट सतत त्याच्या मनात ठेवायची. जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा बोलायचं, तेव्हा त्याला दाखवून द्यायचं, तेव्हा जाणीव करून द्यायची. एरवी भावंडांसाठी जीव टाकणारा, वाटेल ते करणारा समर राजवाडे आज एका तुच्छ फालतू पोरीसाठी भावावर चिडला. स्वतःच्या भावाच्या थोपाडीत मारली. ही सल कायम जागृत ठेवायची. तू आता बघ मी काय करतो ते. नाही, आता तू काही नाही करायचं. आता जे काही करायचं ते मी करणार. मी गुंड पाठवले होते, हजारो वेळा त्यांनी आपली कामं केली, तरी स्वानंदी समोर कसे काय गप्प बसले मला तेच कळत नाही. बायका समोर आले आणि घाबरले. युजलेस. बायका समोर आल्या आणि गप्प बसले. आपण बायकांनाच पाठवलं तर बायका आपलं काम करतील का नाही करणार? पोरी, अगं तुझ्या पायातून तर रक्त येतंय. हो, थांब. नाही नाही, प्रदक्षिणा पूर्ण करायला पाहिजे. अगं पण देवी सांभाळून घे, होईल सगळं होईल. हॅलो, काय झालं? काम झालं का? त्या भंडाऱ्यामुळे काही दिसत नाहीये. ती पोरगी पुढे गेली ना, म्हणजे त्या जोगतिनीच्या सोबतीनं पुढे गेली. अगं मग थांबव ना तिला, तिचं व्रत पूर्ण नको होऊ देऊ. नाही, आत्ता नाही जमणार.
नाही जमणार म्हणजे पैसे घ्यायला जमले ना तुला, मग हे का नाही जमणार? बस काहीही झालं तरी त्या मुलीचं व्रत पूर्ण होता कामा नये, कळलं का? काय झालं मग? झालं काम? देवी आईचा